Good morning. From today, we will start our subject, that is manufacturing processes. Manufacturing processes is one of the subject of fourth semester, and it is very important subject. As the name suggests, manufacturing process. That means here in this or under this particular subject, we are going to discuss about all the machining operations or all the manufacturing processes which take place in the companies or in the factories. In this particular subject, we have to study about 5 chapters, in which first chapter is fundamental of machining and machining operations. पहिला चॅप्टर जो आहे त्याचं नाव आहे फंडामेंटल ऑफ मशिनिंग अँड मशिनिंग ऑपरेशन. म्हणजे मशिनिंग म्हणजे काय, त्याचं बेसिक काय असतं, त्याचे ऑपरेशन्स कोणते आहेत. तर सगळ्यात पहिली सुरुवात आपल्याला इथून होणार की मशिनिंग म्हणजे काय. सिम्पलमध्ये सांगतो, आज तुम्हाला मी पूर्ण सब्जेक्टचं इंट्रोडक्शन देतो. दॅट मीन्स व्हॉट or which thing we are going to discuss in this particular subject during this particular semester. So first chapter is fundamental of machining and machining operation. So what do we mean by machining? Machining means what? Simply removal of material from the workpiece by using a tool, that is called as a machining. Machining म्हणजे काय, एखादा जो पार्ट आहे, समजा एखादा पार्ट आहे माझ्याकडे आणि त्याच्यावरती अनवॉन्टेड एक बेसिक पार्ट आहे आणि त्याच्यावरती अनवॉन्टेड मटेरियल आहे, तुम्हाला अनवॉन्टेड मटेरियल काढून टाकायचं आहे. ते काढून टाकण्यासाठी जी मी जी काही प्रोसेस करणार आहे, तर त्या प्रोसेसला मशिनिंग म्हणायचं आहे. ओके. सो in order to do this particular machining, we require different operations also, machining operations. मग ते कोणते कोणते असतात, काय असतात, ते आपल्याला बघायचं आहे. आता मशिनिंग करत असताना ऑब्विसली अनवॉन्टेड मटेरियल तुम्हाला काढून टाकायचं आहे. तर अनवॉन्टेड मटेरियल मेन मटेरियलपासून बाहेर जेव्हा निघणार आहेत तुकड्यांच्या फॉर्ममध्ये, चिप्सच्या फॉर्ममध्ये, मग हे चिप्स कशा असतील, इट मे बी कंटिन्युअस चिप्स, इट मे बी डिसकंटिन्युअस चिप्स, इट मे बी थिन चिप्स और थिक चिप्स, जे काही असतील ते आपल्याला बघायला मिळतील. मग हे कसे आहेत, काय आहेत, हे असे का झाले, या सगळ्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर मशीनिंग ऑपरेशन करत असताना जे टूल आपण वापरणार आहेत, ते टूल कसलं असणार आहे. इट मे बी सिंगल पॉईंट कटिंग टूल और मल्टी पॉईंट कटिंग टूल. मग सिंगल पॉईंट कटिंग टूल म्हणजे काय, मल्टी पॉईंट कटिंग टूल म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी आपण इथं शिकणार आहोत. देन इन द फर्स्ट चॅप्टर ऑल्सो वी आर गोइंग टू लर्न अबाउट द लेथ मशीन. आपण आपल्या वर्कशॉपमध्ये, आपल्या मशीन शॉपमध्ये लेथ मशीन आपल्याकडे आहेत. तर ती लेथ मशीन म्हणजे काय, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं झालेलं आहे, त्याचं स्पेसिफिकेशन काय आहे, त्याचे बेसिक पार्ट कोणते कोणते आहेत, त्या लेथ मशीनवरती तुम्ही कोणते कोणते ऑपरेशन्स करू शकता, त्या सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहे. आपल्या लेथ मशीनवरती आपण फेसिंग ऑपरेशन असेल, टर्निंग असेल, टेपर टर्निंग असेल, थ्रेड कटिंग असेल, चॅम्फरिंग असेल, ग्रुविंग आहे, नर्लिंग आहे, या सगळ्या प्रोसेसेस, मशीनिंग ऑपरेशन्स आपण लेथ मशीनवरती करतो. ओके. तर हे कसे करायचे, काय करायचं, कसं केलं जातं, हे सगळ्या गोष्टी आपण पहिल्या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहेत, शिकणार आहेत. देन नेक्स्ट पॉईंट इज ड्रिल मशीन्स. ड्रिलिंग मशीन सुद्धा आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये शिकायचे आहेत. त्याचं क्लासिफिकेशन, त्याचं स्पेसिफिकेशन, या सगळ्या गोष्टी आपण ड्रिलिंग मशीनमध्ये करणार आहेत. ऑब्विसली तुम्हाला माहिती असेल की ड्रिलिंग मशीन इज युज्ड टू क्रिएट अ होल, राईट. एखादं होल बनवण्यासाठी किंवा एखादा पार्ट आहे माझ्याकडे, त्याला छिद्र पाडायचे, तर त्यासाठी मी ड्रिलिंग मशीन वापरणार, राईट. सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट चॅप्टर. दिस फर्स्ट चॅप्टर कॅरीज 16 मार्क्स. पहिला चॅप्टर जो आहे तो 16 मार्क्ससाठी आहे. याच्यामध्ये आपल्याला काही बेसिक गोष्टी, मशीनिंगशी रिलेटेड बेसिक गोष्टी शिकायच्या, लेथ मशीनबद्दल शिकायचं आणि ड्रिलिंग मशीनबद्दल शिकायचं आहे. देन नेक्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर इज शेपिंग और स्लॉटिंग मशीन्स. दिस सेकंड चॅप्टर कॅरीज 12 मार्क्स. सेकंड चॅप्टर हा 12 मार्क्ससाठी आहे. याच्यामध्ये आपण शेपिंग आणि स्लॉटिंग मशीन्सबद्दल शिकणार आहे. नाव व्हॉट इज मीन बाय शेपिंग मशीन, व्हॉट इज मीन बाय स्लॉटिंग मशीन, दॅट वी मस्ट नो, अँड एव्हरीथिंग वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस पर्टिक्युलर सेकंड चॅप्टर. आता सिम्पली तुम्हाला सांगायचं झालं तर शेपिंग मशीन किंवा स्लॉटिंग मशीन म्हणजे काय. आता बघा, शेपिंग मशीनचं फंक्शन एकदम सोपं आहे. एखाद्या पार्टवरती जर तुम्हाला स्लॉट पाडायचा आहे किंवा ग्रूव पाडायचा आहे किंवा कीवे, एखादा स्लॉट बनवायचा आहे किंवा कीवे बनवायचा आहे, तर आपण शेपर मशीनचा वापर करतो, राईट. किंवा स्लॉट पाडायचा, स्लॉटिंग मशीनचा वापर करतो. तर ते मेन काम करण्यासाठी आपण ह्या मशीन्सचा वापर केलेला आहे, शेपिंग मशीन आणि स्लॉटिंग मशीन. बोथ मशीन्स आर अवेलेबल इन आवर वर्कशॉप, इन आवर मशीन शॉप. बोथ
both are available. See, not only we have to discuss about the shaper machine, but also we have to discuss about its construction, its main part, as well as its classification. Everything we have to discuss here, राईट. म्हणजे या पर्टिक्युलर शेपर मशीनचं, स्लॉटर मशीनचे मेन पार्ट कोणते, त्याचं क्लासिफिकेशन कोणते, वेगवेगळ्या कोणत्या टाईप आहेत का, ते सगळे आपल्याला डिस्कस करायचं आहे. तसंच आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे दिस शेपर मशीन वर्क्स ऑन द क्विक रिटर्न मेकॅनिझम. आता क्विक रिटर्न मेकॅनिझम म्हणजे काय, क्विक रिटर्न मेकॅनिझम काय असते हे तुम्हाला आपल्या या फोर्थ सेमिस्टरमध्येच एक दुसरा सब्जेक्ट आहे, त्याचं नाव आहे थिअरी ऑफ मशीन्स, दॅट इज टॉम, थिअरी ऑफ मशीन. तर त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला क्विक रिटर्न मेकॅनिझम म्हणजे काय असतं किंवा मेकॅनिझम म्हणजे काय असतं ते शिकायला मिळणार आहे. तर तिथं जे आपण शिकणार त्याचा पुरेपूर आपण वापर इकडे पण करणार आहे. किंवा क्विक रिटर्न मेकॅनिझम म्हणजे काय, विथवर्थ क्विक रिटर्न मेकॅनिझम म्हणजे काय, किंवा हायड्रॉलिक क्विक रिटर्न मेकॅनिझम म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी आपण इथं सेकंड चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहेत, शिकणार आहोत. ओके. देन थर्ड चॅप्टर, आपला तिसरा जो चॅप्टर आहे तो आहे कास्टिंग प्रोसेसेस अँड प्लास्टिक मोल्डिंग. सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मस्त चॅप्टर आहे, एकदम शिकताना खूप चांगलं वाटतं, की नाही काय एकदम इंटरेस्टिंग वाटतं. चॅप्टरचं नावाचं आहे कास्टिंग प्रोसेसेस अँड प्लास्टिक मोल्डिंग. दिस थर्ड चॅप्टर कॅरीज 18 मार्क्स. 18 मार्कांचा हा चॅप्टर आहे. तर कास्टिंग प्रोसेसेसमध्ये काय आणि प्लास्टिक मोल्डिंग म्हणजे काय, सगळ्यात पहिल्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कास्टिंग. व्हॉट डू यू मीन बाय कास्टिंग. तर कास्टिंग प्रोसेस म्हणजे काय असतं हे आपल्याला शिकायचं आहे. ॲक्च्युली MEM सब्जेक्टमध्ये या कास्टिंग नावाचा शब्द बऱ्याचदा आला, तर तिथं मी तुम्हाला सांगितलं होतं की कास्टिंग म्हणजे काय असतं. शॉर्टकटमध्ये आत्ता पण तुम्हाला सांगतो, नंतर आपण डिटेलमध्ये जेव्हा आपण चॅप्टर चालू करू त्यावेळेस डिटेलमध्ये बोलू. पण कास्टिंग प्रोसेस म्हणजे काय असतं. कास्टिंग इज अ सिम्पली अ प्रोसेस इन विच व्हॉट हॅपन्स, whatever the material you have, first of all melt the material inside the furnace. म्हणजे आपल्याकडे जे काही मटेरियल अवेलेबल आहे त्या मटेरियलला घ्या, त्याला फर्नेसमध्ये, भट्टीमध्ये टाका आणि वितळवा. त्याला पूर्णपणे त्याचा वितळवा, त्याचा पूर्ण लिक्विड बनवा. नंतर काय करायचं, या पर्टिक्युलर लिक्विडला आपल्याला काय करायचं, साच्यामध्ये ओतायचंय, मोल्डमध्ये साच्यामध्ये ओतायचे. त्याला त्या साच्यामध्ये थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतर त्या साच्यामधून त्याला बाहेर काढायचे. बाहेर काढल्यानंतर जे काही तयार होईल, जो पार्ट तयार होईल त्याला आपण कास्ट आपण असं म्हणतो. आणि ही जी काही प्रोसेस तयार, म्हणजे ही जी प्रोसेस आपण फॉलो केली, या प्रोसेसला कास्टिंग प्रोसेस आपण असं म्हणतो. ओके. ड्युरिंग दिस पर्टिक्युलर प्रोसेस only metal melting and metal solidification is not involved, but along with that some other parts also there. म्हणजे नुसतं मेटलला वितळवलं, मेटलला थंड केलं झालं असं नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी पण इन्व्हॉल्व झालेल्या आहेत. म्हणजे कुठल्या, की आता ही कास्टिंग बनवण्याचे काही प्रोसेस आहेत. मग प्रोसेस म्हणजे स्टेप्स पण आहेत. त्या स्टेप कुठल्या कुठल्या, पहिल्यांदा ऑब्टेनिंग द कास्टिंग जॉमेट्री, म्हणजे तुम्हाला ज्या पार्ट, ज्या वितळलेल्या मेटलचा जो पार्ट बनवायचा आहे, तर तो पहिल्यांदा पार्ट कोणता तो शोधला पाहिजे. मग त्या पार्टचा मला पॅटर्न बनवता आला पाहिजे. मग पॅटर्न बनवल्यानंतर त्याचं मोल्ड बनवता आलं पाहिजे. नंतर शेवटी मग मेटलला वितळवायचे, नंतर त्याला त्याच्यामध्ये ओतायचे वगैरे वगैरे सगळं करायचं. पण ही सगळी प्रोसेस करत असताना आपल्याला या कास्टिंग प्रोसेसमध्ये जो साचा तुम्हाला बनवायचा आहे तो एका वाळूमध्ये किंवा एखाद्या वाळूच्या बॉक्समध्ये हा साचा ठेवायचा आहे. आणि नंतर त्याला, त्या वाळूच्या साच्याला त्या पॅटर्नचा आकार येतो, मोल्डचा आकार येतो. मग तो पॅटर्न बाजूला काढायचा आहे. मग तो आकार तिथं आल्यामुळे तिथं त्या वाळूमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्या मेटलला, मोल्ड केलेल्या वितळलेल्या मटेरियलला टाकायचं आहे. आणि नंतर थंड झाल्यानंतर तो जो काही वाळूचा बॉक्स होता त्याला आपल्याला डिस्ट्रॉय करायचं, तोडायचं आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली ती वाळू बाजूला पडेल आणि तुमचा जो काही पार्ट आहे जो बनवायचा होता तो बनवला जाईल. या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं शिकायला मिळतील. त्या सगळ्या आपण वन बाय वन, स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. मग याच चॅप्टरमध्ये आपल्याला मग पॅटर्न कोणकोणते आहेत, त्या पॅटर्नचे टाईप कोणते असतात, हे सगळे आपल्याला शिकायचं आहे. बरेचसे पॅटर्नचे जवळपास 5-6 पॅटर्न आपल्याला शिकणार आहे आपण या चॅप्टरमध्ये. प्रत्येक पार्ट एकदम इंटरेस्टिंग आहे, ते आपण बघणार आहे. देन मोल्डिंग. आता याच्यामध्ये जसं की आपण बघितलं की कास्टिंग प्रोसेस आणि प्लास्टिक मोल्डिंग. कास्टिंग प्रोसेस हे मेटलसाठी आहे. आता मोल्डिंग कशासाठी आहे, प्लास्टिकसाठी आहे.
तर काय कसं होणार, याच्यामध्ये जे काही प्लास्टिक अवेलेबल आहेत त्यांना आपल्याला वितळवायचं आणि त्याला एखाद्या साच्यामध्ये ओतून पुन्हा एक नवीन पार्ट बनवायचं, त्याला आपण मोल्डिंग म्हणतो, राईट. आता हे मोल्डिंग करत असताना पण आपल्याला सँडचा वापर आपण करणार आहेत. मग याच्यामध्ये सँड म्हणजे वाळूचा वापर आपण करणार आहेत. मग याच्यामध्ये सिलिका सँड असणार आहे, जी की रिव्हर बेडपासून आणलेली आहे. रिव्हर बेड म्हणजे नदी किनाऱ्याची जी काही वाळू असते ती आपण आणली. मग त्या वाळूचे कुठले कुठले प्रकार आहेत, कुठले टाईप्स आहेत, ते वाळूचे प्रकार सुद्धा आपल्याला डिस्कस करायचे. म्हणजे नॅचरल सँड आहे का, सिंथेटिक मोल्डिंग सँड आहे की ग्रीन सँड आहे, ड्राय सँड आहे, फेसिंग सँड, बेकिंग सँड, ब्लॅक सँड, लोम सँड, कोर सँड, पार्टिंग सँड, वेगवेगळ्या प्रकारच्या सँड आहेत, वाळू आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारच्या वाळू आपल्याला डिस्कस करायच्यात, शिकायच्यात. त्यासोबतच आपल्याला काही ॲडिटिव्हजचा पण वापर करावा लागतो. तर ते कुठले असतात, काय असतात, हे पण आपण शिकणार आहोत. मग याच्यामध्ये मोल्डिंग करत असताना मोल्डिंग सँड कुठली आहे, त्याचा तीच का वापरली, त्याची काय प्रॉपर्टी काय होती, त्याचे काही क्लासिफिकेशन आहेत का मोल्डिंग प्रोसेसेसचे, ते सगळे आपल्याला या थर्ड चॅप्टरमध्ये डिस्कस करायचे, शिकायचे. हे आपण सगळं त्यावेळेस बघणार आहोत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट आवर थर्ड चॅप्टर. ह्या तिसऱ्या चॅप्टरच्या नंतर आपला जो चौथा चॅप्टर आहे तो सगळ्यात इंटरेस्टिंग आहे, मस्त आहे. तो म्हणजे फॉर्मिंग प्रोसेसेस. आता बघा, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट सांगायचा राहून गेला, तो म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस हा जो सब्जेक्ट आहे, हा आपल्या कंपनीमध्ये असणारा सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचा डिपार्टमेंट, मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट, त्याच्याशी हा सब्जेक्ट रिलेटेड आहे. म्हणजे बघा, आपण जेव्हा एखाद्या आपलं एज्युकेशन कंप्लीट करून कंपनीमध्ये जातो, त्यात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटलाच भेटायला लागतं. तिथं गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की कुठला पार्ट त्या कंपनीमध्ये बनवला जातो, कसा बनवला जातो, तिथं आहे. म्हणजे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, डिझायनिंग म्हणा किंवा मेटल इन्स्पेक्शन म्हणा, हे सगळं नंतरच आहे. डिझायनिंग आधीच आहे, पण इन्स्पेक्शन वगैरे किंवा क्वालिटी चेकिंग हे पार्ट बनवल्यानंतर आहे. पार्ट बनवायचं कुठं, तर मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटमध्ये. मग मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटमध्ये कुठल्या कुठल्या प्रोसेस आपण करतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून हा युनिट किंवा हा सब्जेक्ट आपण शिकत असतो. हा सब्जेक्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इट्स वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ठीक आहे, याच्याबद्दल आपण जेव्हा जेव्हा वेळ येईल त्या वेळेला त्या पर्टिक्युलर चॅप्टरच्या वेळेस मी शिकवत राहील, सांगत राहील. बरं, फोर्थ चॅप्टर. द फोर्थ चॅप्टर इज फॉर्मिंग प्रोसेसेस. चौथा जो चॅप्टर आहे आपला तो म्हणजे फॉर्मिंग प्रोसेसेस. आता फॉर्मिंग प्रोसेस म्हणजे काय, याच्यामध्ये काय काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. असं नावातून आपल्याला एक गोष्ट कळते की फॉर्मिंग म्हणजे काहीतरी बनवायचं आहे. ओके, बरं. दिस फॉर्मिंग प्रोसेसेस, दिस फोर्थ चॅप्टर कॅरी 16 मार्क. हा 16 मार्कांचा चॅप्टर आहे. याच्यामध्ये काय काय आपण शिकणार आहोत पहा. फॉर्मिंग प्रोसेस म्हणजे काहीतरी बनवायचं आहे आपल्याला. मग हे कसं बनवणार आपण, बाय युजिंग डिफरंट डिफरंट टेक्निक, जस्ट लाईक अपसेट फोर्जिंग, प्रेस फोर्जिंग और ड्रॉप फोर्जिंग. आता फोर्जिंग म्हणजे काय, फोर्जिंग इज नथिंग बट अ प्रोसेस इन विच हीट इज इन्व्हॉल्व्ड. म्हणजे कसं, एखादा मटेरियल, त्या मटेरियलला मला वेगळा शेप द्यायचा आहे, तर मी कसं करणार, त्या मटेरियलला मी पहिल्यांदा गरम करणार. गरम केल्यानंतर त्याला मी हॅमरिंग करणार, त्याच्यावरती हॅमरिंग करणार आणि त्याला एखाद्या शेपमध्ये, ज्या शेपचा तो बनवायचा त्या शेपमध्ये त्याला मी कन्वर्ट करणार. याला आपण म्हणतो फॉर्मिंग, राईट, और फोर्जिंग, राईट. तर हे कसं असणार आहे, काय असणार आहे, हे आपण इथं शिकणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हॉट प्रोसेस आणि कोल्ड प्रोसेसेस आहेत काही. तर हॉट वर्किंग प्रोसेस, कोल्ड वर्किंग प्रोसेस, हे दोन्ही नावं तुम्हाला आलेले आहेत. आपण MEM मध्ये मी शिकवताना तुम्हाला सांगितलं होतं की हॉट वर्किंग प्रोसेसेस म्हणजे काय आणि कोल्ड वर्किंग प्रोसेसेस म्हणजे काय. तर हॉट वर्किंग प्रोसेसमध्ये काही प्रोसेस आपण करतो, जसं की हॉट फोर्जिंग, हॉट एक्सट्रुजन, हॉट ड्रॉईंग, पाईप वेल्डिंग, हॉट रोलिंग, हॉट स्पिनिंग, रोल पिअर्सिंग, या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहे. त्यानंतर कोल्ड वर्किंगमध्ये ड्रॉईंग, स्क्विझिंग, शेअरिंग, एक्सट्रुजन, बेंडिंग, या सगळ्या गोष्टी आपण इथं फॉर्मिंगमध्ये करतो. एक सिम्पल पॉईंट लक्षात घ्या, फॉर्मिंग म्हणजे आपल्याकडं जो काही मटेरियल किंवा जे काही वस्तू अवेलेबल आहेत त्याला काय करायचं आहे, एक तर तुम्ही त्याला गरम करा, फोर्स अप्लाय करा आणि वेगवेगळ्या शेपमध्ये कन्वर्ट करा. त्याला आपण म्हणणार हॉट वर्किंग प्रोसेस. आणि त्याला गरम न करता नुसता फोर्स अप्लाय करून त्याला वेगळ्या शेपमध्ये कन्वर्ट करतो आपण, त्याला आपण म्हणणार कोल्ड वर्किंग प्रोसेस. ह्या दोन्ही प्रोसेस आपण शिकणार आहे. या दोघांनाही आपण फॉर्मिंग प्रोसेस म्हणतो, राईट. मग याच्यामध्ये फोर्जिंग आलं, नंतर रोलिंग आलं, एक्सट्रुजन आलं, या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहेत. तसंच
हॉट वर्किंग प्रोसेस म्हणजे काय, कोल्ड वर्किंग प्रोसेस काय असते, या दोघांचे एक डिफरन्स, ज्याचा फरक आपल्याला शिकायचा आहे. त्यानंतर याचं क्लासिफिकेशन शिकायचं, म्हणजे नुसतंच एक दोन प्रोसेस आहेत का आणखीन काही वेगवेगळ्या प्रोसेस इथं अवेलेबल आहेत हे आपल्याला बघायचं, हे आपल्याला शिकायचं आहे. फक्त एक छोटासा ठोकताळा लक्षात घ्या की फॉर्मिंग म्हणजे बनवणं. आपल्याला एखाद्या पार्टपासून दुसरा पार्ट बनवायचा, तो कसा बनवला जातो याच्याबद्दल आपल्याला जे शिकायचं आहे त्याला आपण फॉर्मिंग प्रोसेस म्हणतो. मग हे करत असताना आपल्याला काही डाईज पण लागतात. डाईज म्हणजे साचा. मग याला ओपन डाईज, क्लोज्ड डाईज वेगवेगळे आहेत, ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर रोलिंग ऑपरेशन. रोलिंग ऑपरेशनमध्ये सुद्धा हॉट रोलिंग आहे, कोल्ड रोलिंग आहे. मग हे हॉट रोलिंग म्हणजे काय, कोल्ड रोलिंग म्हणजे काय, मग रोलिंग करताना कुठले पार्ट वापरतो का, काय रोलिंग मिल्स वापरले जातात, मग रोलिंग मिल्स म्हणजे काय, ते कसे असतात, त्या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास या चॅप्टरमध्ये करायचा आहे. एक्सट्रुजन काय काय असतं, जसं की आपल्याला माहिती आहे की आपल्या जे घरामध्ये आपण टूथपेस्ट वापरतो, तर त्या टूथपेस्ट जे पाऊच असतं ते एक्सट्रुजन या प्रोसेसमधून तयार केलं गेलेलं असतं. मग हे एक्सट्रुजन प्रोसेस काय असते हे आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहेत, शिकणार आहोत. याच्यामध्ये दोन प्रकारचं एक्सट्रुजन आपल्याला बघायला मिळतं. एक म्हणजे फॉरवर्ड एक्सट्रुजन आणि दुसरं आहे ते म्हणजे बॅकवर्ड एक्सट्रुजन. सोबतच ट्यूब एक्सट्रुजन पण आहे. त्या ट्यूब एक्सट्रुजनचा वापर करून आपण ट्यूब्स बनवतो, जसं की आपल्या टूथपेस्टचं ट्यूब. Okay, so this is all about our fourth chapter, that is फॉर्मिंग प्रोसेसेस. आता याच्यानंतर आपल्या या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मधला जो शेवटचा चॅप्टर आहे तो म्हणजे जॉईनिंग प्रोसेसेस. आता जॉईनिंग प्रोसेसेस, आता तुम्हाला मी सांगितलं की मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, धिस पर्टिक्युलर सब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इन ईच अँड एव्हरी इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट इज देअर. प्रत्येक कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट असतंच आहेच. मग त्या ठिकाणी जे काही घडतं ते सगळ्या प्रोसेसेस आपण या चॅप्टरमध्ये या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये शिकणार आहोत. म्हणून हा सब्जेक्ट हा इंडस्ट्रीच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता जॉईनिंग प्रोसेसेस हा आपला फिफ्थ चॅप्टर आहे, शेवटचा चॅप्टर आहे. द जॉईनिंग प्रोसेसेस दिस सब्जेक्ट कॅरीज 8 मार्क्स. या सब्जेक्टला 8 मार्क आहेत. तर याच्यामध्ये काय काय सांगितलं जाणार आहे बघा. मागचा फोर्थ चॅप्टर होता तो फॉर्मिंग. फॉर्मिंग म्हणजे बनवणे. एका पार्टला फोर्स अप्लाय करून किंवा त्याला गरम करून त्याच्यावरती प्रेशर अप्लाय करून दुसऱ्या शेपमध्ये बनवतो, त्याला आपण फॉर्मिंग म्हटलं. आणि जॉईनिंग म्हणजे काय, जॉईनिंग म्हणजे जोडणे. एका पार्टला दुसऱ्या पार्ट सोबत जोडायचे. कसं जोडणार, वी आर गोइंग टू कनेक्ट देम बाय युजिंग द वेल्डिंग. ओके, वेल्डिंगचा वापर करून आपण त्या पार्टला जोडतो. मग वेल्डिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या टाईप्स असतात, कुठली वेल्डिंग कधी करायची, त्याचं काय ॲप्लिकेशन आहे, कसं करायचं कसं नाही करायचं, वेल्डिंग करण्यासाठी किती टेम्परेचर लागणार आहे, कुठलं मटेरियल वापरायचं आहे, कोणकोणत्या मटेरियलवरती वेल्डिंग करता येते, कुठल्या मटेरियलवरती वेल्डिंग करता येत नाही, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या प्रोसेसमध्ये या चॅप्टरमध्ये करायचा आहे, जॉईनिंग प्रोसेसमध्ये. बघा, या वेल्डिंग प्रोसेसमध्ये आपल्याला बऱ्याचशा वेल्डिंग टाईप्स पण शिकायचे, जसं की गॅस वेल्डिंग आहे, नंतर कार्बन आर्क वेल्डिंग आहे, शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग आहे, टिग वेल्डिंग आहे, मिग वेल्डिंग आहे, प्लाझ्मा आर्क वेल्डिंग आहे, रेजिस्टन्स वेल्डिंग टाईप्स आहेत, किंवा स्पॉट किंवा स्टीम किंवा प्रोजेक्शन्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे शिकायच्या आहेत. त्यानंतर इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग आहे, लेझर बीम वेल्डिंग आहे, वेल्डिंग डिफेक्ट्स कोणते असतात, हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथे शिकायच्या आहेत. म्हणजे फक्त वेल्डिंग कशी करायची किंवा दोन पार्टला कसं जोडायचं एवढंच नाही शिकायचं, तर हे वेल्डिंग केल्यानंतर काय प्रॉब्लेम होऊ शकतो का, त्याचे काही डिफेक्ट्स आहेत का, तर त्या डिफेक्टला कसं सॉल्व्ह करायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं शिकायच्यात. मग आता जॉईनिंग प्रोसेसेसमध्ये फक्त वेल्डिंगच नसतं, तर आणखीन पण काही प्रोसेसेस आपण करतो आणि त्यापासनं दोन पार्टला जोडतो, जसं की सोल्डरिंग आलं, ब्रेझिंग आलं. ओके, so what is mean by soldering, how we can do that, for soldering which material is used, for brazing which material is used, how much temperature is required, everything we are going to discuss in this particular joining processes chapter. या जॉईनिंग प्रोसेस चॅप्टरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहे. म्हणजे शिकत असताना प्रत्येक प्रोसेसचं काही ना काहीतरी ॲडव्हान्टेज असणार आहे. प्रत्येक प्रोसेसचा ॲडव्हान्टेज आहे म्हटल्यानंतर त्याला काही डिसएडव्हान्टेज सुद्धा असणार आहे. तर प्रत्येक प्रोसेस ही वेल्डिंग करत असताना प्रत्येक मेटलवरती ही वेल्डिंग होणार आहे, तर ही वेल्डिंग होत असताना किती टेम्परेचर द्यावं लागणार आहे, आपल्याला हे सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. तर हे सगळं आपण काय करणार आहे त्या फिफ्थ चॅप्टरमध्ये, पाचव्या चॅप्टरमध्ये सगळं आपण शिकणार आहे. हा पाचवा चॅप्टर सगळ्यात सोपा आहे, सगळ्यात इझी आहे, कारण की याच्यामध्ये काही ज्या प्रोसेसेस आहेत या प्रोसेस आपल्याला शिकायच्यात
या प्रोसेसचे ॲडव्हान्टेज, याचं ॲप्लिकेशन, याच गोष्टी आपल्याला बघायच्यात. जास्ती आपल्याला याच्यामध्ये काही डिटेलमध्ये जायचं नाही. पण पहा, हा सब्जेक्ट, हा पर्टिक्युलर सब्जेक्ट हा सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे, कारण या सब्जेक्टमध्ये ज्या ज्या गोष्टी आपण शिकणार आहे त्या सगळ्या A to Z सगळ्या गोष्टी आपल्याला कंपनीमध्ये बघायला मिळणार आहेत. आणि मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटमध्ये हे असतं. का असतं बघा, मी तुम्हाला म्हटलं की मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट करतं काय. मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट एखाद्या पार्टचं मॅन्युफॅक्चरिंग करतं. एखादा पार्ट मला बनवायचा असेल तर तो पार्ट मी मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटमध्ये बनवणार. मग पहिल्यांदा माझ्याकडे काय येणार आहे, ते येणार आहे रॉ मटेरियल. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल. आता जो रॉ मटेरियल आहे, किंवा एखादा रॉड आहे, किंवा एखादा पार्ट आहे, किंवा शीट आहे, त्या शीटला मला एखाद्या पार्टमध्ये कन्वर्ट करायचं. तर काय करावं लागेल, मला पहिल्यांदा त्याला कट करावं लागेल, तोडावं लागेल त्या पार्टवरती मशीनिंग करावी लागेल. तर मशीनिंग करण्याचं काम वर्कशॉपमध्ये म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटमध्ये होणार आहे. ते काय कसं करायचं, काय नाही करायचं ते शिकण्यासाठी आपल्याला पहिला चॅप्टर आहे मशीनिंग प्रोसेसेस, राईट. मग समजा एखादं स्पेशल मशीनिंग करायचं आहे, स्लॉट पाडायचं आहे, त्यासाठी शेपिंग किंवा स्लॉटिंग मशीन काय असतं हे सेकंड चॅप्टरमध्ये शिकणार आहे आपण. समजा एखादा पार्ट मला अवेलेबल असणाऱ्या मटेरियलपासून नाही बनवायचं, त्यापासून वेगळंच काहीतरी वेगळा आकार पाहिजे आणि तो मला बनवायचा आहे, तो कट करून बनणार नाही. मग काय करायचं, कास्टिंग करा. काय करा, त्या मेटलला वितळवा, त्याला साच्यामध्ये ओता, थंड करा, त्या साच्याचा आकार त्याला येईल आणि तुमची कास्टिंग क्लिअर होईल. हे आपण थर्ड चॅप्टरमध्ये शिकणार. नंतर फॉर्मिंग प्रोसेस आहे. फॉर्मिंग प्रोसेसमध्ये आपण फोर्जिंग, रोलिंग, एक्सट्रुजन हे शिकणार आहे. आणि सगळ्यात शेवटचं चॅप्टर आहे तो म्हणजे जॉईनिंग प्रोसेस. तर जॉईनिंगमध्ये आपण काय करणार आहे, जोडणार आहे एक पार्टला दुसऱ्या पार्टसोबत जोडणार आहे. हे जोडणं कसं करायचं हे पण शिकणार आहेत. सो दिस इज ऑल अबाउट आवर सब्जेक्ट, दॅट इज मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. हा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस हा सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात मस्त चॅप्टर आहे, मस्त सब्जेक्ट आहे. कारण की डिप्लोमाचा विद्यार्थी जेव्हा पास होतो तर कंपनीमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तो मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटलाच जातो, तिथं तो काम करत असतो. त्यामुळे आपल्याला हा सब्जेक्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे, एकदम चांगल्या पद्धतीनं हा शिकावा लागणार आहे. तर उद्या उद्याच्या लेक्चरपासून या पर्टिक्युलर सब्जेक्टबद्दल आपण स्टार्ट करणार आहे. आपला पहिला चॅप्टर जो आहे फंडामेंटल्स ऑफ मशीनिंग अँड मशीनिंग ऑपरेशन्स, याच्याबद्दल आपण सुरुवात करू. तर दररोज पूर्ण सर्व लेक्चर्स अटेंड करत चला, जेणेकरून की तुम्हाला याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थित मिळेल. आणि करोनाची सिच्युएशन असल्यामुळं आपण ऑनलाईन लेक्चर्स घेतोय. आणि 2 महिन्यानंतर जेव्हा जूनमध्ये याची एक्झाम होईल त्यावेळेस आपल्याला सध्या तरी सांगता येत नाही की एक्झाम ऑफलाईन होईल की ऑनलाईन होईल, पण आपल्याला दोन्ही पद्धतीनं तयार राहावं लागेल. कारण की आता कसं आहे की हळूहळू 10वी-12वीची एक्झाम जे आहेत ह्या ऑफलाईन होणार असं जाहीर केलेलं आहेच. त्यामुळं आपली पण यावेळेसची एक्झाम ही ऑनलाईन न होता ऑफलाईन होईल, म्हणून तुम्हाला इथं पेपर लिहावा लागेल. त्यामुळे तुम्हाला जास्त अभ्यास करावाच लागेल, जे की तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे. त्यामुळं उद्यापासून सर्व लेक्चर्स अटेंड करत चला.